काला लंग काला ना पल जाय. त्या मायबीने का लय दोन तपू लागली ना पाण्याला 2 दिवस झाले आलं नाही. काय कळते का दोन लेखा ते पाणी लेखा एक दिवस येते 4 दिवस येत नाही लेखा. तर माणसाचा जीव असा खाली कळते ना बा. एकदा निघाला वर की त्यांचं नाही त्याला दितू लागलं म्हणा त्याला कोंब दितू लागले आलं आपलं तल निघालं मग तर काही विते नाही. पण त्याला पाणी चालू असलं जल पाणी आलं एका शिपी बोलतात बरं ना बाशिप लावायचं काम नाही काही नाही. बरं झालं ती पुन्हा आतावलं का आपल्या पायपा गिपा बला आहे ना बा लय चोलं लाय देतं नाही तर नेतीन वावला जाऊन उचलून पायपा बा. पायप कुठे गेले माय अतिच होते ना पायप. अरे पप्पा पायप नेले का पापा तोलून ओले त्या माया बिनवले पायप वरले बा. अरे त्या माया बिन होत्या का जेते रे बा मला आता अय पायप नेले का इकल्या तिकल्या पायप 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 पाहिले का माय पायप कोण पाहिले का अतित होते काल संध्याकाळी इथं दिसले मला का 6 वाजता अतिच होते ना रे का रात्रीपासून गायब गेले का रे बा कोणी नेले रे. पायपले का आधी तर पैसे नाही इकलेले का बियाणं तर उद्याला जाणलं माय बिना आता पायपायचं दन द्यायला का बाबा नेले वाते तोलून लेखा 10-15 हजारात गेला रे बा. लोक ते पाय आले का काय का लोक विचार कळत नाही रे बा. पाय पण आले का गरीबाच्याच मागं लागते नाही तर नाही का माय बिन का नशीब करावं आले का आपलं तिथले का म्हणजे मग आता काय कला आता भलती कळूनच द्यायला लागेल रे बा. का माय बिनले का चला बा घरी जाऊ पाणी गिनी पेतो नाही तर बस मरून जाईन मी इकडे जात्या गीत्या घेऊन घरी जायला पुरते बा. चाल बा बोला रंगीला भाऊ झाला का नाश्ता गिष्टा. काय तुम्ही संध्याकाळी असता वाटे राखण दिवसा तर मग घरीच असता नाही तर काय राजा साहेब संध्याकाळी राखण पाहिजे दिवसा काही नाही. दिवसा नाही जात ढोरं संध्याकाळी राखण असलं की टेन्शन नाही. आता दिवसभर हिंडाचं मग इकडेच गावात इकडे तिकडे जरा सांग टाका झाडाखाली नाही तर काय आपलं. नाही बरं आहे ना 2 पैसे घरीच आणून राहिले तुम्ही रिकामे लेकरापेक्षा तर बरं हा. आजकालचे लेकरं तरी रिकामे म्हणजे वटा राखायच्या कामी आहे. तुम्ही तेवढं काम तर करू राहिले निदान एवढं वय झालं तरी पण. आता हाय जे द्रोक होते ते द्रोक करायचं नाही ते झालं मग मेलं आपलं काय. नाही तर काय बसल्या आम्ही काय निराधाराच्या आजारावर राहू बा. आम्हाला काय कामं नाही होत ना काही नाही. बरं आहे बा. खाऊ साहेब तुम्ही यंदा गेले नाही मग वारीला पंढरपूरच्या. तुम्ही दरवर्षी जाते राजा. हां यावेळेस कोण ना गेले. नाही जायचं आहे पण टाईम आहे जरासा. यावर्षी घरापासून पैदल नाही आहे जाऊ ना. पहिले लय बा म्हणजे घरापासून पैदल केल्या मी डायरेक्ट गावातून जात जायचा पालखी आपल्या. यावेळेस जरा चालणं होत नाही ना एवढं तर मग जरासं नाही ते तर आहेच वयानुसार आता कसं आहे चालणं होत नाही बरोबर आहे. अरे काय माहोल राहते राजा पंढरपूरले. अरे काय सांगावं किती लोक 22 24 घंटे यात म्हणजे एक दिवस जाते पुरा पण दर्शन होत नाही. इतकी गर्दी काय लंब्या रांगा काय आता. नाही बा गर्दी तर लयच राहते म्हणते बा. मग काय तर राजा गर्दी म्हणजे गर्दी. आज लोक राजा मला एकदाच झालं हो दर्शन एकदाच गेलो मी त्याच्यात म्हणजे थंडाकार घालतो असं म्हणा. विठ्ठलानं पुरीच परीक्षा घेतली तुम्ही. हो आता लोकांची श्रद्धा सगळे श्रद्धेने दर्शनाला येतात मग गर्दी तर राहतेच काय मग. नाही तर काय लयच गर्दी राहते ना राजा. का हो काऊन काय जरा तोंड उलट पाडून आहे राजा तुम्ही इकड्या मायबीन आता हेच आहेत का यायला सांगा लागतील अरे गोष्ट. काय झालं काय तुम्हाला म्हणजे असं तू नाराज दिसू राहिले काय झालं काही अडचण आहे का पैशा गिशाची अडचण सांगा बिंदास आपल्याला. हां खरे कंदी काय झालं तुले काल तर मस्त खुश होता तू काय मस्त पाणी उरायलं म्हणत मस्त सोयाबीन निघू राहिलं का काय झालं काय तुला आता तोंड उलट पाडलं काय झालं नेमकं. आता काय सांगावले का तुम्हाला का सर नतीबत खराब झाला लागलं रे त्याला उलटे घोले पाय का ते. आता मला सांग तू होता का त्या दिवस माझ्यासोबत आपण त्या ठेवल्याचे पाय पण नेलते का नाही. हां त्या ठेवल्याचे पाय पण नेलते आपण वावरात नाही काय आले बा आज वावरात पायपत नाही. पायप नाही म्हणजे अरे आजूबाजून पाहायचे कोण नेलेशीन बिन सांगून कोणाच्या वावरात लावली शिपले का ज्याने दिसले पायप स्प्रिंकर एका जागी लावली शिप आजूबाजून. आजूल त्या बाजूला जायची होती सगळ्यापाशी स्प्रिंकलर स्वतः आहेत म्हटलं. माया सोन होतं फक्त मायाला कोणी हात नाही लावत. तुला माहिती आहे आपण कधी ठेवले तर मस्त ठेवले कारण झोपलीत नाही अंदर इतका दूर कोणाला दिसत नाही ना. नाही ते कोणतरी दवल त्यानं चोरलेले का तिथे चोरलेत मला जाते चोरीत झाली. अरे हडबे चोरीगिरी कायले होते आजूबाजूनच असते ना कोण नेणार आहे फक्त सांगितलं नसेल तुला चोरीगिरी काही झाली नाही. चोरी होते का दिवसा धड दिवसा चोरी होत असते. अबे नाही ना तुला तमदूच नाही लागला ना तसं नाही ना. काल संध्याकाळी तावा मी वावरात गेलो तवा होते आणि आज सकाळी गेलो तर नव्हते ना म्हणजे लातीतूनच नेल ना कोणतरी त्याला बराबर ताई माहीत असेल माया लातीतूनच नेलेले का. अच्छा माय चोरी झाली का होईन आता म्हणजे सुरुवातच झाली ना म्हणा बा पिकाले चोऱ्या करू आले लोक कायच करावं बा आता. नाही काय नाही का घोर आता मायाबी म्हणजे लोकांचे शेतकऱ्याचे हे नाही ठेवू राहत लोक स्प्रिंकर सट चोरून निवू राहिले नाही काय का लोक आहेत हिटले काच.
हो ना, पहा ना राजा साहेब कसंच काय हो राजा. आधी गलीबाले म्हणजे पेलाले पैसे नव्हते यावले, उदालीत आणलं मी बियाणं, त्यातल्या त्यात त्याचे पाईप नेऊन ठेवले वाळत, मला पाणी द्यायच्या हिशोबानं ते पाईप तोडले गेले. आता काय करावं म्हणताना. कंदील भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ. किती हजाराचा आहे शर्ट? 15,000चा आहे ना? 20,000 आपल्याकडून घेऊन जा. टेन्शन घ्यायचं नाही, माणसानं हार नाही मानायची. हां, टेन्शन नाही घ्यायचं. काय करायचं त्या पैशाचं? गरजू लोकांना जर दिले नाही तर. अरे बापले, ते तुमचं मन मोठं आहे राजा साहेब, तुम्ही मोठे साहेबा, तुमचं मन मोठं आहे. पण लोकांची किती झाली पहा ना तुम्ही, किती झाली सांगा ना. दिवता म्हणजे धड सत सोडला ना राजा, कायच करता. नाही ना, शर्ट चोरीला गेला लेखाचा, कसंच काय हिट लय खराब झालो. तरी कोणावर शक्की आहे का तुम्हाला? म्हणजे कंदील भाऊ असं कोणी वाटते का बा हे चोरू शकते, यानं काही असं करू शकते बा आपल्याच्या? अरे तक कोणाले, आपण सगळ्यासोबत चांगलं थांब ना गावात, आपलं कोणासोबत वाईट नाहीच ना. मग काही मला तर नाही वाटत बा कोणी येतील म्हणून गावातलंच, बाहेर गावात जाऊ शकते. कंदीला येडा पण नको. तुला काय वाटते गावातले सुद्धा आहेत? अरे आहे तर 2-4 नमुने अशी गावात नाही, ते जरा भारी आहे. मला आहे एका जणावर शक आहे, मला समजा एक म्हणजे 2 जण आहेत ते, पण कसं म्हणतात तीच असतील म्हणून बा. मग कोणावर शक आहे रंगीला तुले? हां साहेब आहे मला 2 जणावर शक, पण ते कसं आहे आता इथं सांगता येत नाही ना. चला घरी चला, घरी मीटिंग बसून मग बरोबर प्लॅन करू काय हवे ते आपलं. मला तर वाटते म्हणजे प्लॅन प्रॉपर केला ना तर तेच निघतील. पाहिजे तुम्ही काय म्हटलं म्हणा मी. म्हणजे गावातलेच असतील चोर बा तुझ्या हिशोबानं? गावातलेच असतील, बाकी कुठचेच नाही. गावातल्या गावातच चोरला ते पाहिजे तुम्ही काय म्हटलं म्हणा मी. असं नाही, चोर जर सापडला ना तर मग त्याचा माझ्यासोबत पाला आहे म्हटलं बाबू. म्हणजे गरीब मजूर शेतकऱ्याचे पाईप चोर राहिले, आता क्लच झाली नाही. नाही गावातला जर असला ना तर मग सांगतो मी त्याला. नाही ते गावातलाच आहे, माय ऐका तुम्ही फक्त गावातलाच आहे ते पाहिजे. बरोबर चाल मग घरी चला, आपल्या घरी बसू मीटिंग. अरे रंगीला तू खाली काऊन बसला? तिथं बंगीवर बसायचं होत ना, खुर्ची आणायला सांग. नाही ते बस तसं बसता येत नाही, जरासा कमरेत प्रॉब्लेम आहे. खालीच बराव आपण, खालीच मस्त. का बाळूभाऊ तुम्ही पण खाली काऊन बसले? वरे बसा ना, खुर्ची गिडची आणायला लावतो ना. खाली बसले राजा तुम्ही, मला खराब वाटतो शानं. नाही. अरे काय साहेब, तुमचं मन मोठं आहे, आम्ही काही नाही, आमचं बरं आहे, खाली बरं आहे, खुर्चीवर बसता येत नाही. हां सांग बरं रंगीला, तुला कोणावर शक आहे? म्हणजे शक काऊन आहे आणि कसं काय आहे ते सांग मला पहिले, म्हणजे त्याचा अंदाज करता आपल्याला न्याय बरोबर झाला पाहिजे. म्हणजे कोणावर बेगुणावर हे नाही गेलं पाहिजे आपलं. नाही ते जे आहेत ना ते बेगुन्हेगार नाहीच आहे, ते सगळ्यात मोठे गुन्हेगार आहे आपल्या गावाचे. म्हणजे सगळ्यात मोठे चोर, आंतरराष्ट्रीय स्तरीवर तालुका स्तरीवर चोर आहेत तेच 2 आहेत नमुने लेखाचे. ते मदन्या आणि ते हे आपलं किसन्या, म्हणजे ते शिवल्या आणि ते किसन्या. मला एक सांग, शिवल्या किसन्या मदन्या 3 जण आहेत का 2 जण आहेत ते? अरे तसं नाही ना साहेब, ते मदन्या किसन्या जे आहेत ना ते 2 जण आहेत, शिवल्या किसन्या ते 2 जण आहेत, म्हणजे 4 जण आहेत असं म्हणणं आहे तुझं? अरे नाही ना हो साहेब, तसं नाही ना, 4 जण नाही ना. किसन्या शिवल्या, मदन्या किसन्या, म्हणजे किसन्या मदन्या जे आहेत ना ते 2 जण आहेत. अरे काय का किसन्यान किसल्या कळवायला. ते शिवलाल आहे ना, शिवलाल आणि मदन याचं नाव एकच आहे, म्हणजे एकच पलतं नाही, 2 नाव आहे त्याचे. कंदिलाचं तर काही समजून नाही राहिलं काय आहे चिवल्यान म्हटल्या करू राहिलं. काय माय काय कशानं काय मिळला हवा आता अशानं. तसं नाही, जे शिवलाल आहे ना, शिवलाल ऐका माय, शिवलाल आहे ना हे घरचं नाव आहे, म्हणजे टोपण नाव आहे त्याचं. आणि मदन आहे ना हे शाळेतलं नाव आहे त्याचं. म्हणजे ते शिवलाल जे आहे ना त्याचंच नाव मदन आहे आणि त्याचं नाव शिवलाल आहे. झालं, ते झाला एक माणूस. आणि किसन्या ते हे आपलं हे काय म्हणते त्याला, ते बांधील असते ते डोक्याला ते वालं किसन्या. हां अच्छा आता समजलं. म्हणजे त्या शिवलालचं नाव जे आहे गावात नाही शिवलाल आणि शाळेत मदन आहे असं आहे ना ते. आणि ते मफलर बांधणारे ते किसन असं आहे ना ते, बरोबर आहे ना? तेच 2 जण नमुने नंबर 1 चोर आहेत तालुका स्तरीवरचे. अरे पण ते कोणावर तू कसं काय आक्षेप करू राहिला? म्हणजे काही ना काही सबूत तर लागेन आपल्याला, का तू तसाच म्हणून राहिला की हेच 2 चोर आहेत? अरे सबूत इतिहास पाहा द्यायचा माग. आता मला का माहित नाही, ते याच्या म्हशी चोरून नेलते त्यानं, एक म्हैस चोरून नेलती म्हटलं, सासऱ्याच्या घरी जाऊन इकली होती सासऱ्याला म्हणे तुला गिफ्ट आणून दिली म्हणे. अरे त्यानं म्हैस चोरून नेलती, ते तर बरं झालं बा, ते कसं बाजारात गिजारात सापडली, आजूबाजूच्या गावाला मेळ लावला म्हणून कुठे ते झाबरूची म्हैस सापडली. नाही तर अरमान मार खात होता ते झाबरूच्या हातचा. आणि ते कसं झालं, सरपंचाने निपटलं म्हणून ते झाबरूला माहित नाही ना जरा. आता लय मार खात होता ते, केस गीस उभू राहिली होती ते, पण कसं काय ते सरपंचाने जरा असं आवडतं घेतलं, नाही तर केसच झाली असती तिच्या अंगावर. च्या माय पण याचं तर मला माहितच नाही रे बा. हां म्हणजे म्हैस चोरली होती नाही त्यानं? मग काय तर राजा, त्याचा इतिहास लय गैर आहे. च्या माय पण का, म्हणजे दिनदाडे म्हशी चोरतात लोक, तर मग पाय पकावून नाही चोरते ना. मला नाही वाटतले का ते. मला काय वाटते, मला सांगतो, ते ठेवलाला जर पाईप तोलाचे असते तर त्याने ठेवलाला आपल्याला पाईप दिलेच काय असते. समजूला की लय मनात छाप आहे ते, त्यानं पाईप दिले ना, आपल्याला मदत केली, आपण त्याच्यावर काय आलोप घालू राहिलो. अरे मला सांगतो कंदिल्या,
त्या शिवलालनं तुला पाईप किती मिनिटात दिले? 5 मिनिटातनीच पाईपाचं जिकडे तिकडे झालं का नाही? ती इतक्या सोप्यानं कोणाला पाईप देतात का? मला सांग तू, इतक्या सोप्यानं पाईप दिले कसं काय? त्याच्या मनात काळ असेल ना काही, त्याला वाटत असेल पाईप द्यायचे, काही दिवस ठेवायचे आणि मग आपण चोराचे आणि बुड्याकडून वरून पैसे घ्यायचे, म्हणजे पाईप घरी आणि पैसे घरी, असं आहे ते. मला तर असं वाटू राहिलं बा. आता नाही ले हटले का? नाही कंदील भाऊ, ऐका तुम्ही, बराबर शांततेत विचार करा याच्यावर. त्याचं म्हणणं कसं आहे पहा तुम्ही. आता ते इतक्या सोप्यानं कोणाला पाईप देत नाही आणि तुम्हालाच काऊन इतक्या सोप्यात दिले? हा मला सांगा तुम्ही. नाही आता ते आहे म्हणा द्या, कधीच कधी देत नाही. मीच तर विचार करलो इतक्या सोप्यात कसं काय दिले, म्हणजे बा मागतल्या बरोबरच दिले त्याने पाईप. हा मग विषय ते आहे ना. ते कसं आहे, त्यानं तुम्हाला ती पाईप दिले, त्याला ते म्हटलं तसंच झालं. कसं आहे, असं वाटलं सध्या देऊन द्यायचे आणि काही दिवसानं चोरून आपल्या घरी, म्हणजे पाईप आपले पैसे आपले, असं असू शकते ना? असू शकते, पण नाही आहेच ते साहेब. तुम्ही ऐका मा, आहेच ते. आणि पहा तुम्ही, आपण काल संध्याकाळीच बसेल होतो का नाही तिथं आपल्या ते मीरा खंदार ज्याचं वावरावर होतो ना, तुम्ही आलते तिकडे फिरायले. संध्याकाळीच बसेल होतो का नाही आपण? आणि तिकडे त्या रस्त्यानं तर त्याचं वावर नाही, शिवलालचं वावर आहे का त्या रस्त्यानं? नाही. त्या रस्त्यानं कोणाचा वावर आहे? या कंदील बुड्याचं आणि त्या किसण्याचं आहे का? दोघांचीच वावर आहेत का नाही? अरे हो लेका, त्या रस्त्यानं फक्त किसण्याचं आणि कंदील भाऊच वावर आहे, शिवल्याचा वावरच नाही तिकडे. मग तिकडे काय चालले असतील बरं ते? आता मला सांगा, तेव्हा टाईम काय झालता? 6:30 वाजून गेलते का नाही? आहे का नाही? 6:30 वाजून गेलते तेव्हा. आपल्याला माहित आहे घड्याळ होती तुमच्यापाशी. त्याच्याच आधी कंदिल्या वावरातून आलतं घरी, म्हणजे कंदिल्या 6-6:30च्या मधात आलं घरी समजा, आहे का नाही? ते घरी आलं आणि हे काही गेले 6:30च्या नंतर गेले, म्हणजे कंदिल्या घरी आणि ते तिकडे गेले. मग पहा बरं तुम्ही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे असू शकते त्यानं चोरू, म्हणजे असू शकते बा. कन्फर्म नाही सांगतात पण असू शकते. ते कन्फर्मच आहे माझ्या मतानं तरी. त्यानं 7, 7:15च्या आसपास किंवा 6:45च्या आसपास त्या टायमात त्यानं गेम केला, गायब केले ते पाईप. बरं आता गायब केले तर खरी, पण ठेवले कुठे असते ना? ठेवले कुठे असते ना? आता त्यानं जास्त दूर आणले नाही, कारण की मला जे द्रोक माहिती आहे, मी तर ती रात्रीचं पाहणं, आता मी 6 गेलो वावरात राखण राहिले, रातभर तिथंच होतो. ते आले दोघं 8:30च्या तेवढ्यात आले वावरातून, म्हणजे दोघं आले तर पण रिकामे झालेत ते, म्हणजे त्यानं पाईप गावातून नेले नाही. आणि शिवल्याचं वावर गावाच्या तिकडल्या साईडनं आहे, म्हणजे पाईप त्यानं शिवल्याच्या वावरात नेले नाही. ते पाईप त्याच तिकडे यायच्या, म्हणजे कंदिल्याच्या वावराकडे आणि त्या किसण्याच्या वावराकडेच पाईप आहेत. एक तर त्यानं कोणाच्या दांडात लवलं असेल, नाही तर कोणाच्या त्या धुऱ्याच्या याच्यात लपवले असेल, नाही तर काही ना काही गेम केला असेल, पण पाईप गावात आले नाही. म्हणजे पाईप यायच्याच वावराकडे आहेत, म्हणजे पाईप इकडे आले नाही समजा, पाईप आहेत तिकडे. मग आता शोध घ्या लागेल राजा आपल्याला. पाईप तर पहिले सापडा लागेल ना. शोध घ्यायचा असला तर या किसण्याच्या आणि या कंदिल्याच्या वावराच्या आसपासच पाहा लागेल. एक तर कुठेच अशी लपून ठेवले असतील, नाही तर काही ना काही त्यानं गेम केला, ते शोध घ्या लागेल आपल्याला. बरं मग त्याच्यावर काही खूनगिन होती का नाही अशी, म्हणजे पाईपावर काही खुना गिना? पाईपावर काही खुना नव्हत्या, ज्यांना असे नावं टाकेल नव्हतं पाईपावर. आता कसं होय का मग नावं टाकेल नव्हतं? हो ना, ते शिवल्याला म्हणजे असं हुशार आले का? नाव टाकेल नाही तर खरी म्हणा, पण काही ना काही खून करून ठेवतेच ते, जेणेकरून त्याला वैयक्ता आलं पाहिजे. काय असेल का अजून, पण आता ते काही मला माहीत नाही गड्या. मग कसं वळकावं आता ते, म्हणजे खून नाही काही नाही, मग वळकाव कसं? आता कसं वळकावं आता, त्याचं काही मला बजेट नाही समजून राहिलं. बरं मी काय म्हणतो, मला सांगा तुम्ही. काय सांगू? त्या किसण्यापाशी काही स्प्रिंकलरचा सट नाही आहे का नाही? आणि हिच्यापाशी स्प्रिंकलरचा सट नाही, कंदिल्यापाशी. कंदिल्याचं पाणी झाल्यावर ते कंदिल्याचं पाणी झाल्यावर स्प्रिंकलरचा सट, म्हणजे जेवढे पाईप आणि स्प्रिंकलर आहे ते किसण्या निवू राहिलं होतं त्याच्या वावरात पाणी द्यायसाठी, आहे का नाही? निवू राहिलं होतं. बस तर मग आपण जरासा शोध घ्यायचा, समजा असं 5 सापडले तर ठीक, नाही तर मग डायरेक्ट किसण्याच्या घरी जायचं, त्याच्या छताड्यावर बसून त्याला विचारायचं सगळं, म्हणजे किसण्याले एकट्यात विचारायचं, असं म्हणणं आहे का? बस बिलकुल नाही काही सांगितलं तर काळी आहेच आपल्यापाशी, ठोकी देत आहेत त्याला. बरं मग तसं करू. बरं ठीक आहे, आपल्या चौकाच्या बाहेर हे प्लॅन गेला नाही पाहिजे, समजलं? तुम्ही टेन्शन नका घेऊ, प्लॅन जाणारच नाही, चौकाच्या बाहेर जात नाही, एकदम पक्के आपण चौघे. बस तर मग मिशन पाईप शोधणी कंदील बुड्याची, बस तर तेच काम आता 2-4 दिवस आपल्याला. तेच करू आता.